मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता आज बँकेच्या खात्यावरती वितरण होण्यास सुरुवात झाली आहे। आज रविवार असून सुद्धा महिलांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे सोडण्याचे आदेश या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत। आता हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून आता सोडण्यात येणार आहेत। त्यामुळे आज रविवार असून सुद्धा महिलांच्या खात्यावरती पैसे सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहेत। कारण सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता त्या ठिकाणी जमा होण्यासाठी खूप उशीर झाला, त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय आता घेण्यात आला आहे। मुख्यमंत्र्यांचा निर्णय म्हणजे आता फायनल निर्णय असतो। खूप उशीर झाल्याने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पटकन पैसे जमा व्हावेत, यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी आज ऑर्डर दिल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आज 14 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करा असं या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहित आहे, व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बातमी देखील पाहिली आहे की आज लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता टोटल 3000 रुपयांचा लाभ महिलांच्या खात्यावरती वितरित होईल असं या ठिकाणी व्हिडिओच्या सुरुवातीला देखील मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याचं तुम्ही सुद्धा पाहिले। आज रविवार 5 ऑक्टोबर रोजी लाडक्या बहिणींना वेगवेगळा लाभ आता तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। काही लाडक्या बहिणींना यामध्ये 6000 रुपये येणार आहेत, तर काही लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये येणार आहेत, काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये येणार आहेत। आता असं का वेगवेगळा लाभ मिळणार आहे असं तुमच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न पडला असेल, परंतु याबद्दल महत्त्वाची माहिती पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री साहेबांनी दिल्या। यामध्ये काही गॅसचे पैसे आहेत, तर काही लाडक्या बहिणींना मागचा हप्ता अजून तटलेला आहे, तसेच काही लाडक्या बहिणींना डबल हप्ता मिळणार आहे, तसेच काही लाडक्या बहिणीचे मागचे हप्ते एका दुसरा जर तटला असेल तर त्याचे सर्व मिळून आज महिलांच्या खात्यावरती वर्ग करण्यास या ठिकाणी सूचना सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आल्या आहेत। गेल्या 2 महिन्यापासून महिला प्रतीक्षित होत्या की कधी हप्ता मिळणार। अखेर लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास आजपासून मुहूर्त लागल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। महिला त्या ठिकाणी खुश झाल्या आहेत। आता बघा या ठिकाणी कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हे पैसे मिळणार आहेत। गॅसचे 830 रुपये कोणाकोणाला मिळणार आहेत नक्की पहा। लाडक्या बहिणी प्रचंड खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये 830 रुपये गॅसचे पैसे, 3000 रुपये सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे, असे टोटल 3830 रुपये महिलांच्या खात्यावरती सकाळपासूनच जमा झाल्याचा मेसेज येऊ लागलाय। काही बहिणींना वाटलं नव्हतं की त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आज रविवार असून सुद्धा कसे काय पैसे येऊ लागलेत, परंतु मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर हे पैसे बँकेत पडल्याचं पाहायला मिळतंय। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारण आता बँका तुम्हाला पैसे सोडले नाहीत, तर सरकारने पैसे सोडलेत। डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे महिलांच्या बँकेच्या खात्यावरती आता पैसे या ठिकाणी सकाळपासून जमा होऊ लागलेत। मुख्यमंत्र्यांनी वाढीव निधी लाडक्या बहिणींसाठी मंजूर केला कालच होता। आता एकनाथ शिंदे साहेबांची सही सुद्धा या ठिकाणी झालेली पाहायला मिळते। याचा GR देखील प्रसिद्ध करण्यात आलाय। सप्टेंबर हप्त्याला उशीर झाल्यामुळे ऑक्टोबरचे 1500 रुपये एकत्र देण्याची घोषणा या ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी केली होती आणि आजपासून महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास आता सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते। बघा आज रविवार आहे, 5 ऑक्टोबर आहे। महिलांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी संध्याकाळी 8:30 वाजेपर्यंत तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येतील असं सांगितलंय। परंतु लाडक्या बहिणींनो यामध्ये एक प्रॉब्लेम झालाय, तो म्हणजे सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेमध्ये सारखंच घोटाळा होत असल्याने आता तुम्हाला पण माहित आहे सरकारच्या माध्यमातून सारखं योजनेमध्ये घोटाळा होत असल्याने KYC सरकारने करायला सांगितली होती। वयाची अट त्या ठिकाणी सरकारने यामध्ये ठेवलेली आहे, म्हणजेच आज तुमचं वय किती आहे यामध्ये तुम्हाला आता हप्ता किती मिळणार हे ठरणार आहे। यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता या वयाच्या बहिणींना 6000 रुपये मिळणार, या वयाच्या बहिणींना आता 3830 रुपये मिळणार, या प्रकारच्या बहिणींना फक्त 3000 मिळणार आणि या प्रकारच्या बहिणींना फक्त 1500 रुपये मिळणार। मग तुम्हाला आज नेमकं किती रुपये मिळणार आहेत बघा। 5 ऑक्टोबर आहे, आज रविवार आहे। तुमच्या खात्यावरती तुमच्या वयानुसार किती सरकारच्या माध्यमातून आता पैसे सोडण्यात येणार आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत। लाडक्या बहिणींसाठी गोड बातमी म्हणावं लागेल। खऱ्या अर्थाने आता तुमचा या ठिकाणी रविवार गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। लाडक्या बहिणींना शंका होती की रविवार असल्यामुळे पैसे येणार नाहीत, परंतु एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्र्यांनी पैसे सोडण्यासाठी आता लेट झाल्याने रविवार वगैरे काय बघत बसू नका, डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून पैसे सोडा असं या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं आणि तशा प्रकारे आता महिलांना पैसे या ठिकाणी जमावू लागलेत। आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत
आणि या 36 जिल्ह्यापैकी जवळपास 14 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्यासाठी ऑर्डर एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। लाडक्या बहिणींनो, यामध्ये वयाची अट लावली आहे। आता 21 ते 30 वयाच्या लाडक्या बहिणींना इतका लाभ भेटणार आहे। 31 ते 40 वयोगटातील महिलांना इतका लाभ भेटणार आहे। त्यानंतर 40 ते 50 वयोगटातील महिलांना इतका लाभ भेटणार आहे। त्यानंतर 51 ते 65 वयोगटातील महिलांना इतका लाभ भेटणार आहे। वेगवेगळा लाभ या ठिकाणी वयानुसार तुम्हाला आज मिळणार आहे। आज नेमकं किती लाभ तुम्हाला भेटणार आहे याबद्दलची नवीन लिस्ट, नवीन यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या। याबद्दलचा एक नवीन GR सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता अजितदादा पवार जे अर्थमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आला। आज रविवारी संध्याकाळी 8 वाजता पैशांचं वितरण करा अशी ऑर्डर या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। महिलांच्या वयानुसार एक नवीन यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। प्रत्येक लाडक्या बहिणींना हा प्रश्न पडला होता की आता ही नवीन नियम का लावला, तर बघा यामध्ये सरकारचं असं म्हणणं आहे की कोणत्याही श्रीमंत महिलांनी लाभ घेऊ नये, कोणत्याही पुरुषांनी लाभ घेऊ नये। यासाठी महिलांच्या वयानुसार प्रत्येकांना वेगवेगळा लाभ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता मिळणार आहे। लाडक्या बहिणींनो, आज रविवार आहे, 5 ऑक्टोबर आहे। कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती संध्याकाळी 8:30 वाजता हे पैसे सोडण्याचा निर्णय या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलाय। यामधील पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलाय तो म्हणजे चंद्रपूर जिल्हा। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नेमकं कोणत्या वयाच्या बहिणींना किती लाभ भेटणार आहे? नेमकं तुम्हाला 6,000 भेटणार का, नेमकं तुम्हाला 3,000 भेटणार का, नेमकं 3,830 रुपये भेटणार का, फक्त 1,500 रुपये मिळणार, याचीच माहिती तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। टोटल 14 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटण्यासाठी लेट झाल्याने ऑक्टोबरचेही 1,500 रुपये दोन्ही आता 3,000 रुपये या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेत। म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्याचे 3,000 रुपये एकत्रित महिलांच्या खात्यावरती सकाळपासून वितरित होऊ लागलेत। परंतु बँकांचा सर्व्हर डाऊन असल्याने फास्ट प्रोसेस या ठिकाणी आता सकाळपासून होईना झाल्या। संध्याकाळी 8:30 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत ही प्रोसेस फास्ट होईल असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेलं आहे। आता बघा या ठिकाणी पहिला जिल्हा चंद्रपूर जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यानंतर 2 नंबरचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय तो म्हणजे यवतमाळ जिल्हा। आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेला लिंक केलंय परंतु त्यांच्या वयानुसार हे पैसे तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। मग तुमचं वय आता 21 ते 22 ते आता किती आहे, नेमकं 40 आहे का 50 आहे का 60 आहे, हे आता तुमच्या वयानुसार तुम्हाला नेमका आज किती हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे। गॅसचे 830 रुपये कोणाला भेटणार आहे, मागचे सप्टेंबर ऑक्टोबरचे त्या ठिकाणी कोणाला 3,000 रुपये भेटणार आहे, फक्त 1,500 रुपयेच कोणाला मिळणार आहे हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे। कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16 हप्ता सोडण्याची ऑर्डर या ठिकाणी देण्यात आल्या, तुम्ही नक्की बघायचं आहे। लाडक्या बहिणी आज प्रचंड खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। सर्वात मोठा लाभ काहींना 6,000 तर काहींना 3,830 तर काहींना 3,000 रुपये या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती सकाळपासून आता वितरित होऊ लागले। त्यानंतरचा आता पुढचा जिल्हा कोणता आहे तुम्ही नक्की बघायचं आहे। लाडक्या बहिणींनो, 3 नंबरचा जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आलाय पालघर जिल्हा। पालघर जिल्ह्यामध्ये आता तुमच्या वयानुसार तुम्हाला नेमकं 3,830 मिळणार का, 6,000 मिळणार का, 1,500 मिळणार का, नेमकं 3,000च मिळणार याचीच अपडेट तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आल्या। परंतु आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅसचे पैसे गेल्या 2 महिन्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींना मिळाले नाही। मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1,660 रुपये 1,660 रुपये देखील 2 महिन्यांचे गॅसचे पैसे देखील काही महिलांना वितरित आज करण्यात येणार आहे। कारण गॅसचे पैसे आता हे लाडक्या बहिणींना मिळत असतात परंतु लाडक्या बहिणी आता गॅसच्या पैशांचा विचार करत नाही, फक्त लाडकी बहीण योजनेचे पैसेच त्या ठिकाणी कधी येतील, याचा हप्ता कधी येतील वाट बघत असतात। परंतु आता महिन्याला 830 रुपये गॅसचे देखील मिळतात, हे आता विसरून टाकतात आणि म्हणूनच त्यांना 830 रुपयांचा लाभ मिळत नाही। मग या 830 रुपये गॅसचे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला कोणती प्रोसेस करावी लागणार आहे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला दिवाळीचं एक बोनस गिफ्ट सुद्धा या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। परंतु तो दिवाळीचा बोनस गिफ्ट आता मिळणार नाही, तर तो 15 ऑक्टोबरला मिळणार आहे।
कोणता बोनस गिफ्ट आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। परंतु आता पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून आज 5 ऑक्टोबर रविवारी संध्याकाळी 8:30 वाजता पैशांचं वितरण होणार आहे। त्या जिल्ह्याचं नाव आहे बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे लातूर जिल्हा। लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवस झालं काही तांत्रिक अडचणीमुळे पैशांचं वितरण होऊ शकलं नाही, परंतु आज त्या ठिकाणी पैशांचं वितरण संध्याकाळी 8:30 वाजता होणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आनंदाची बातमी आहे, परंतु आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं वय 21 ते 30 असेल, तुमचं वय 31 ते 40 असेल किंवा 40 ते 50 असेल किंवा 50 ते 65 असेल, कोणत्या वयानुसार तुम्हाला नेमकं किती आज लाभ भेटणार आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता बघा 21 ते 30 वयोगटातील महिलांना फक्त एवढाच लाभ भेटणार आहे। एवढा म्हणजे किती? तुम्हाला एक तर 3000 भेटणार किंवा एक तर तुम्हाला 6000 भेटणार किंवा एक तर तुम्हाला 3830 रुपये भेटणार किंवा फक्त 1500 रुपये भेटणार। 4 टप्पे करण्यात आलेत, म्हणजे 21 ते 30 वयोगटातील एक टप्पा करण्यात आला आहे, 30 ते 40 वयोगटातील महिलांचा एक टप्पा करण्यात आला आहे, 40 ते 50 वयोगटातील महिलांचा एक टप्पा करण्यात आला आहे, त्यानंतर आता 50 ते 65 या वयोगटातील महिलांचा एक नवीन टप्पा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता करण्यात आला आहे। त्यामुळे तुम्ही कोणत्या वयानुसार तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता इथं समजणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आता कोणाकोणाला कोणत्या बँकेत पैसे मिळणार आहेत बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्टात सर्वात पहिल्यांदा लाडक्या बहिणींना हे पैसे आज संध्याकाळी 8:30 वाजता पैसे मिळणार आहे। या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता येण्याची वाट नक्की बघायचं आहे, कारण आजच पैसे सोडण्याचा मुहूर्त लागलाय। मुख्यमंत्री साहेबांनी ही ऑर्डर दिल्याचं पाहायला मिळते। मग आता लाडक्या बहिणींनो, यामध्ये लक्षात ठेवा, तुम्ही जरी ई-केवायसी नाही केली तरी सुद्धा तुम्हाला हप्ता या ठिकाणी आज येणार आहे। त्याचं कारण म्हणजे ई-केवायसी कधीपासून लागू होत्या तर नोव्हेंबर महिन्याच्या 1 तारखेपासून ई-केवायसी आता लागू होत्या। त्यामुळे ई-केवायसी केला अगर नाही केला ते तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला आज 8:30 वाजता या 16 जिल्ह्यांच्या लिस्ट 14 जिल्ह्यांच्या लिस्टमध्ये हे पैशांचं वितरण करण्यात येणार आहे। टोटल 4 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या। आता टोटल तुम्हाला 10 जिल्हे बाकी आहेत। हे 10 जिल्हे कोणकोणते आहेत तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहेत, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण मुख्यमंत्र्यांच्या ऑर्डरनुसार हे पैशांचं वितरण होऊ लागले आणि मुख्यमंत्र्यांचा निर्णय म्हणजे फायनल निर्णय असतो, तुम्हाला पण चांगलं माहित आहे। त्यानंतर आता पुढचा जिल्हा पहा, लाडक्या बहिणींनो, आता पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय, तो म्हणजे जालना जिल्हा। आता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पण माहित आहे जालना जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर अनेक महिलांनी काय केलंय, स्वतःच्या 4 व्हीलर गाड्या आहेत, त्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती गेले तरी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा ते लाभ घेत असल्याचं सरकारच्या माध्यमातून आता उघडकीस आलंय। म्हणून त्यांना त्यांचा लाभ तातडीने बंद करण्याची सूचना या ठिकाणी महिला व बालविकास खात्याच्या अंतर्गत अंगणवाडी सेविकांच्या तपासणी दरम्यान दिलेल्या होत्या। त्यामुळे तुमचं जर उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती गेलं असेल तर अशा महिलांना लाभ या ठिकाणी आज जमा होणार नाही। परंतु तुम्ही हे विसरू नका की तुमच्या वयानुसार तुम्हाला 3000 मिळणार का 6000 मिळणार का 3830 मिळणार का फक्त 1500 रुपये मिळणार हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आता समजावून सांगणार आहे। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय, तो म्हणजे आता बघा नाशिक जिल्हा। आता नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक केलंय, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड बँकेला लिंक केले परंतु अपडेट जर केलं नसेल तर मग मात्र आता हा हप्ता सोडण्यासाठी प्रॉब्लेम येणार आहे। अपडेट करायचं म्हणजे काय, तुमचं आधार कार्डवरील नाव, जन्मतारखा वगैरे व्यवस्थित तुम्ही आहे का एकदा चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी लाडक्या बहिणींना एक आता अट लावलेली आहे। अट म्हणजे कोणती की आता सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला तुमच्या वडिलांची, तुम्ही जर त्या ठिकाणी तुमचं लग्न झालं नसेल तर तुम्हाला वडिलांची ई-केवायसी करायला सांगितले। जर तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला तुमच्या नवऱ्याची ई-केवायसी देखील करावी लागणार आहे, कारण लाडकी बहीण योजनेमध्ये मोठमोठे घोटाळे समोर येत असल्याने सरकारच्या माध्यमातून हे निर्णय आता घेण्यात आल्याचं पाहायला मिळते। त्यानंतर अजून 9 जिल्हे बाकी आहेत। आता कोणते 9 जिल्हे आहेत हे तुम्ही आता लक्ष देऊन पाहायचं आहे, कारण मुख्यमंत्र्यांच्या ऑर्डरनुसार हे पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे। लाडक्या बहिणींनो, त्यानंतर पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सुचवण्यात आलाय, तो म्हणजे धुळे जिल्हा। आता धुळे जिल्ह्यातील जर लाडक्या बहिणींची संख्या पाहिली तर 2,96,000 लाडक्या बहिणींची संख्या आहे आणि या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टोटल 1500 अधिक 1500 3,000 रुपयांचा लाभ
महिलांच्या खात्यावरती वितरित करण्यास सकाळपासून सुरुवात झाल्या। ज्या लाडक्या बहिणींना सकाळपासून पैसे मिळालेले नाहीत त्यांना संध्याकाळी 8:30 वाजून आता 8:30 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत आज रविवारी 5 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण या ठिकाणी होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी प्रचंड खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। त्या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती डबल हप्ता आज मिळणार आहे। आता एकनाथ शिंदे साहेबांनी आता हे पैसे पटकन देऊन टाका, त्याचं कारण म्हणजे महिलांना आधीच लेट झालाय। आपण फक्त पैसे देतो म्हणतो, परंतु देण्यासाठी उशीर झाला होता। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी जवळजवळ 1,20,000 कोटी रुपयांचा चेक आता राज्य सरकारला दिला होता। हा निधी मिळाल्या सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा निधी या ठिकाणी आता महिला व बालविकास खात्याला दिला। चेक दिल्यानंतर याचा JR काढला आणि त्यानंतर पैशांचं वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून होऊ लागले। त्यानंतरचा पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय तो म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे या ठिकाणी अकोला जिल्हा। आता अकोला जिल्ह्यात जर लाडक्या बहिणींची संख्या पाहिली तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे 3,77,000 इतकी जास्त लाडक्या बहिणींची संख्या पाहायला मिळते। परंतु 77,000 लाडक्या बहिणी या ठिकाणी अपात्र झालेत। का अपात्र झालेत तर यांनी काहींनी आता सरकारी सेवेमध्ये असून लाभ घेतला होता, काही त्या ठिकाणी घरामध्ये बहिणींची मुलं पोलीस भरती झालेत, काहींची मिलिटरीत भरती झालेत। त्यामुळे अशा बहिणींना वगळून फक्त 3 लाख लाडक्या बहिणींनाच या ठिकाणी लाभ वितरित केला असल्याचं सांगण्यात आलंय। मग आज 5 ऑक्टोबर आहे, रविवार आहे, अजून कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत बघा। आता बघा त्या ठिकाणी पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सुचवण्यात आलाय कोल्हापूर जिल्हा। आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणीने आपला आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केले आणि त्या ठिकाणी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचे 3,000 रुपये देखील तुम्हाला पाहिजे असतील तर तुमच्यासाठी सोन्याचा दिवस उघडलाय। तुम्हाला आज पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी मीटिंग घेऊन पटकन पैसे सोडा ही ऑर्डर दिल्या। त्याचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेचा आपण सप्टेंबरचा पण हप्ता मिळाला नाही, ऑक्टोबर महिना सुरू झालाय परंतु सप्टेंबरचा हप्ता पण मिळाला नाही आणि ऑक्टोबरचा हप्ता तर आता अजून सुरू झालेला नाही असं जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांना समजलं तेव्हा त्यांनी सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्यांचे 1500 अधिक 1500 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास सुरुवात केली आहे। महिलांना सकाळपासून 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा झाल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवरती आल्याचं पाहायला मिळतंय। तुम्हाला पैसे आलेत का? तुम्ही एकदा तुमचं गुगल पे फोन पे एकदा नक्की चेक करा, कारण कदाचित पैसे आले असतील परंतु तुम्हाला मेसेज कदाचित आला नसेल। तुम्ही चालू असलेला तुमचा मोबाईल नंबर बँकेत दिलाय का बघा, कारण अनेक महिलांनी त्यांचा चालू असलेला मोबाईल नंबर बँकेत दिलेलाच नाही, त्यामुळे तुम्हाला पैसे बँकेत पडून पण तुमच्या खात्यावरती पैसे हे आलेले नाही असं या ठिकाणी महिला सुद्धा म्हणू लागले आहेत। महिलांनी तशा प्रकारे आम्हाला व्हॉट्सअपला फोटोसुद्धा इंस्टाग्रामला फोटोसुद्धा या ठिकाणी पाठवल्याचं पाहायला मिळतंय। त्यामध्ये टोटल 1,500 रुपये सप्टेंबरचे आणि ऑक्टोबरचे 1,500 असं टोटल 3,000 रुपयांचा लाभ महिलांच्या खात्यावरती सकाळपासूनच जमा होऊ लागले आहे। त्यानंतरचा आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय। आता त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या अपात्र होण्याची संख्या जास्त वाढल्याचं पाहायला मिळतंय। त्या जिल्ह्याचं नाव आहे बुलढाणा जिल्हा। आता बुलढाणा जिल्ह्यात जर विचार केला तर यामध्ये जवळजवळ 40,000 लाडक्या बहिणी अपात्र झाल्याचं पाहायला मिळते। टोटल संख्या होती या ठिकाणी 2,80,000, त्याबद्दल 40,000 अपात्र करून फक्त 2,40,000च लाडक्या बहिणींना या ठिकाणी हप्ता सोडल्याचं पाहायला मिळते। आता अजून त्या ठिकाणी 4 जिल्हे बाकी आहेत। शेवटचे 4 जिल्हे कोणते आहेत आता तुम्हाला या ठिकाणी सांगताय पहा। लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आता पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय तो म्हणजे सातारा जिल्हा। आता सातारा जिल्ह्यामध्ये एक प्रॉब्लेम झालाय तो म्हणजे या जिल्ह्यातील बहुतांश पुरुषांनी देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेतल्याचं सरकारच्या चौकशीच्या दरम्यान उघडकीस आले। त्यामुळे अशा लाडक्या भावाला वगळून फक्त गोरगरीब आणि गरजू लाडक्या बहिणींना हे पैसे त्या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती वितरित करण्यासाठी EKYCची प्रोसेस या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करायला सांगितल्या। त्यामुळे तुम्ही लाडकी बहीण योजनेची EKYC नक्की करून घ्यायची आहे। तसेच पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे आता नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी आधार कार्ड बँकेला लिंक केले त्यांच्या सर्वांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर पुढचे 2 जिल्हे सांगण्यात आलेत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी। या 2 जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ या ठिकाणी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्या, गुगल पे फोन पे तुम्ही नक्की चेक करा। यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।